हे गाईज सगळ्यांचं स्वागत करतो अजून एक नवीन ब्लॉग मध्ये। तर गाईज आजच्या ब्लॉग मध्ये आपण जाणार आहे शर्वरीचा रिझल्ट बघाय। मी शर्वरी, मम्मी आणि पप्पा। जरा केक लगून नाही ते लगेचच असं करते ना, थोडा हात लावला तरी असं करते। हे बघ बघ अरे आपण रिझल्टला चाललोय। स्माइल आय स्माइल नाही जायचं का? नाही जायचं रिझल्टला? तिला माहिती आहे घाण रिझल्ट येणार आहे, आता रडायला लागली। नाही नाही, ती तर खूप एक्साइटेड आहे रे। अयो अयो झोपली नाही 3 दिवस। छान रिझल्ट येणार आहे रे तिचा बाळा। हा ना ग शरू? ये की बाळा। हा आता रडायचंय काय? रडलेलं काढ। शर्वरी काय करते दाखवतो तुम्हाला। दादू काढते कशी रे? हे बघा तोंड बघा। आताच रडायला लागले कारण तिला माहिती आहे रिझल्ट याचा चांगला येणार नाहीये। आई तुला काय वाटतंय काय करणार आहे शर्वरी? नाही चांगलं येईल। अयो रडती कशाला? रडते कशाला? बरोबर आहे, रडते कशाला? म्हणून ती रडते बाळा। नाही ना, चिडवल्यावर रडायचं असतं। हे बघा रिझल्ट चांगला येणार आहे का तुझं? हा मग चल की आता शाळेत जायचं का? तू जाते, तू दादू जाते का शाळेत? वेळ जातो ऑफिसला। हिला नका लिहू, मीच जातो। दादूला घेऊन जा। हा चला निघू गाईज आता आपण स्कूल साठी। गाडी पाशी आलोय भावांनो। ते आपले सिक्युरिटी काकांनी धुवून टाकली गाडी। आहे बघा, बसू गाडीत आणि आता निघू। पूर्ण धूळ असते मित्रांनो गाडीवर, आता पण आहे थोडीफार। बसू गाडीत आणि निघू। बघा कशी करते, चिडली ते आता लय। निघतोय गायचंय बघा, गाडी चालवतात ते पप्पा। निघू आपण आता स्कूल मध्ये तिचा रिझल्ट बघायला आणि काय दिवे लावल्यात नक्की बघूया आता आपण जाऊन। इथं म्हणते सगळ्यात A+ भेटणार आहे, पण रिअलिटी काय आहे ते आता आपण जाऊन बघू मित्रांनो। शर्वरी खूप दिवसापासून वेट करत होती। वाट करत होती। शी इज वेटिंग फॉर टू दिस डे, है ना? शी इज वेटिंग पप्पांचा मार खायला। 3 दिवस जरा झोपली नाही पोरगी, रिझल्ट आहे म्हणून। आता पॉझिटिव्ह न झोपली नाही का निगेटिव्ह न झोपली नाही तिलाच माहिती। नाही नाही, चांगले मार्क्स येणार आहेत बाबूला माझ्या। नको नको पॉझिटिव्ह। आयो बघा, आय कार्ड सोबत घेतलं, आय कार्ड घालून स्कूलचा ड्रेस घालायचा असतो। नाही मॅसेज बिचर काय नाही दिला मम्मी। अरे बापरे, शर्वरी नाही ग मम्मी, नक्की। शर्वरी मध्ये डर का माहोल झालाय भावांनो। सारखी नाहीये डर का माहोल झालाय मला। डर के आगे जीत है कि नाही? हा मार खायला लागला तरी खायचा, थोडा काही फरक नाही पडत। मार खाऊन तर चांगल्या पदावर जातात लोक। अरे शी हॅव दॅट मच कॉन्फिडन्स यार। अच्छा येस संपलं शरू, इथंच संपलं। शरू काय म्हणली रे मम्मी? मला तर काय नाही कळलं। तिला तेवढा कॉन्फिडन्स आहे, तुला नाहीये, तिला आहे। छान छान। अरे मम्मीने पेपर दिलेत का? तू पेपर दिलेत शरू? म्हणजे मम्मी असं बोलली, मी सेम तसंच बोलून दाखवलं। म्हणजे मम्मीला बोलायचं होतं मला कॉन्फिडन्स आहे। अच्छा एवढं घ्यायला खोटं बोलते, जाऊ दे बोलून टाक। डर का मावले, जाऊ दे। जाऊ गाईज स्कूल मध्ये भेटतो। ते भेटतील का? शर्वरीची धगधग व्हायला लागली भावांनो। नाही मला एक्साइटमेंट एक्साइटमेंट कशाची एक्साइटमेंट? बोला बोला। आयडी टाका काय पटकन। हे घ्या हे घ्या, अरे ती आयडी नाही रे, नाही रे। शर्वरीला ना, अरे कॉलेजच्या पोरांना बोलतात घरात आयडी टाका, आहे का नाही? कॉलेजच्या पोरांना म्हणताय ना आयडी कार्ड टाका। हा, ह्यांना वाटलं ह्यांना
अरे प्रौढची मजा ओळखतेच मी हा पोर आहेत ना बिना आयडीचे जाते ते माहिती का हा, बरोबर आहे. आयडी कुठे गेला आयडी नाही त्यांच्याकडे. एंट्री केली बघा गाईज. जातोय आता आज स्कूल मध्ये. आलोय आपण. चला जाऊ हिच्या क्लास मध्ये आता शर्वरीच्या. आलोय गाईज कॅम्पस मध्ये आहे बघा. JSPM चा कॅम्पस आहे आपल्या स्कूल आहे माग. बघू हिच्या क्लास मध्ये जाऊ. हिची मॅडम काय म्हणते. माझी मॅडम बोलाल की खूप भारी मार्क्स पडलात असंच करत राहा. मागच्या वेळेस एवढं चांगलं नव्हतं. स्वप्नात हो गया? स्वप्नात 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 नाही. सिरियस घेऊ नका. स्वप्नात नाही. शर्वरी लय घाबरली तू खरं सांग. नाही स्कूलचा ग्राउंड बघा मित्रांनो. ही लय घाबरली आता. ती सांगत नाही. नाही डर का माहौल हो गया उसमें. नाही ऐसा कुछ नहीं. सच बोल. ए नाही बोललो ना. चला तिच्या क्लासमध्येच लय जवळ आहे मित्रांनो. अजून धगधग वाढली तिची. शर्वरीची फ्रेंड आहे बघा मित्रांनो. तिच्यात पण डर का माहौल आहे. आता शर्वरी अजून घाबरली. डर का माहौल आहे. खरंच हसू नको बरंच हसते. मॅथ्स मध्ये नाही चांगली आली ती म्हणजे. नाही बोलत होते. तिच्या फ्रेंडला नाही, तेवढंच बोलतो. तू नको बघू माझ्याशिवाय. मी बघणार. शर्वरीचा क्लास आलाय मित्रांनो. हे बघा 5th F चाललोय हिच्या क्लासमध्ये. अजून घाबरली आता ही. चला चला. कशाला घाबरती बघा. मम्मीला आधी पाठवते. तिचं खूप एक्साइटेड आहे रिझल्टसाठी. अरे शबाश दिली. मागच्या वर्षीपेक्षा या वर्षी खूप छान क्लास आहे त्याच्यामध्ये. मागच्या वर्षी पण मीच होती ना तिला सायन्स. मागच्या वर्षीपेक्षा या वर्षी खूप छान. मी शिकवतो तिला घरी. काय शिकवतो की क्रेडिट घेतोय. नाही हो खरं शिकवतो. रिझल्ट बघा भावना शर्वरीचा. अरे मागच्या टर्म्स आहे पण माझं चांगलं काय भेटलं. CD. अहो नाही ते हेच आहे. इथं बघा ना तुम्ही. हे वेगळं आहे. तो रिझल्ट होय मित्रांनो. हे बघा शेवटच्या लाईनचा. बघा सगळ्यात A+, मराठी A+. C भेटलाय म्हणते. GK मध्ये फक्त कारण की ते माझ्या डोक्यावरून जातं. हे ना मित्रांनो. तिला शर्वरीला मी अभ्यास करायला लावलेला म्हणून झालंय. काय बी म्हणा नको सांगू आता. बघा कसं करते बघा. तू कधी शिकवलं? खरं सांग. खरं. माझ्या ट्युशन टीचरकडे. आणि ट्युशन टीचर मी. आणि क्लास टीचर. ट्युशन टीचर मी. तू नाही आहेस. मला माहितीच होतं पडणार आहे भावांना शर्वरीला. कारण तिचा टीचर मी होतो. ती मान्य करत नाही पण मीच होतो तिचा टीचर भावांना. मग मी ट्युशन टीचर मी. जाधव तुम्हाला कसं वाटतंय एवढा मार्क पाडून माझ्या मी शिकवलेला अभ्यास कर त्याच्यामुळं. तू नाही शिकवला. पहिले स्वतःचा शिक आणि तू मला शिकव. शिकलो मी झालं माझं. हिचा युनिफॉर्म घ्यायचा चाललाय भावांना शर्वरीचा. गाईज बघा हिचं सगळं घेतलंय. इथं तिचे बुक्स आहेत आणि मम्मी आणि हे कपड्याचे ड्रेस बघत होते. मागच्या वेळेचा शॉर्ट झालाय बोलते म्हणून मेजरमेंट दिलंय का घरी डायरेक्ट घरपोच डिलिव्हरी बर नाही आल्या.
जाऊ दे. चला झालं इथलं गाईज, निघू आता आपल्या स्कूलमधून आपण. चला गाईज निघतोय आता स्कूलमधून. बघितलाय या शर्वरीचा रिझल्ट एकदम मस्त लागलेला आहे. मस्त लागलाय रिझल्ट शर्वरीचा. हे ग्रेड आलेले. वी आर प्राऊड ऑफ यू शर्वरी, बट दिस शुड बी कंटिन्यूड. बघा मागच्या वेळेस थोड्या सब्जेक्ट मध्ये चांगला नव्हता आला. मॅथ्स मध्ये मला हे भेटलं मम्मी. हो ना. वा वा वा. मॅथ्स जर अवघड गेलत दादू सारखं आहे ना. सिंपल गेलता. मला सिंपल गेलता, दुसऱ्याने नव्हतं गेला. अच्छा अच्छा. प्रियाला भेटलाय बी. पिया 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 पिया. पेपर दाखवाय पाहिजे होते यार मम्मी. गाई चला निघतोय आता आम्ही घरी. पप्पा इथूनच चाललेत, मम्मी पप्पा त्यांच्या ऑफिसला. आणि कॅडबरी घेतली आहे बघा मला, शर्वरीला नाही. ते पाणी दे मला. वा वा वा. फायनली घरी आलोय गाईज. आणि हा ब्लॉग पण आता आपण इथंच एंड करू. ब्लॉग मध्ये तुम्हाला थोडीशी जरी मजा आली असेल तरी लाईक करून टाका मित्रांनो, आणि चॅनलला सबस्क्राईब करून टाका. चला, जर का तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा. चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नाही तर सबस्क्राईब करून टाका. भेटू अजून एक आपण नवीन ब्लॉग मध्ये. ब्लॉग पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद. बाय बाय. लाईक करा.